नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि शिक्षक दिनानिमित्त तुमच्या लाडक्या शिक्षकांसाठी छोटेसे आणि सुटसुटीत भाषण सादर करीत आहोत। विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक। विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील सत्व म्हणजे शिक्षक। शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा खरा मार्गदर्शक असतो। शिक्षक फक्त पुस्तकातले धडे शिकवत नाहीत, तर अनेक मूल्ये आणि संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतात। विद्यार्थ्यांवर माया करत असतात। विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर खूप विश्वास असतो, श्रद्धा असते आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर दाखवलेला विश्वास विद्यार्थ्यांना आकाशात भरारी घेण्यास बळ देतो। आई ही मुलाचा पहिला गुरु असते, तर शिक्षक हा विद्यार्थ्यांची दुसरी आई असते। शाळेत अनेक प्रवृत्तीचे विद्यार्थी असतात, त्या सर्वांवर एकसारखेच प्रेम करत प्रत्येकाच्या उज्ज्वल भविष्याची शिक्षक स्वप्ने पाहत असतात। विद्यार्थ्यांनी शिकावे यासाठी त्यांच्या मनात तळमळ असते। त्यांचा कोणताही विद्यार्थी त्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि स्मरणशक्तीतूनही कधीच जात नाही। विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असते। विद्यार्थ्यांनी शिकावे यासाठी ते नवे नवे प्रयोग राबवित असतात। आपण दिलेला गृहपाठ अभ्यास विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते। वर्गातील हुशार, शिस्तबद्ध, प्रामाणिक विद्यार्थी त्यांचे लाडके असे म्हटले जाते, परंतु अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांविषयीही त्यांच्या मनात सदैव सदिच्छाच असते। अशा विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड असते। एकूणच माझा विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये कुठेही कमी पडू नये ही प्रत्येक शिक्षकाची प्रामाणिक इच्छा असते। अशा विद्यार्थी हेच माझे जग असे मानणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व मनोमन नमस्कार। उजळतील ज्योती तुमच्यामुळे, सरेल अज्ञानी अंधकार तुमच्यामुळे, वाटही मिळेल तुमच्यामुळे, जीवन सार्थ होईल तुमच्यामुळे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।